नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक रमेश गुळवे आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज शेअर मार्केट बेसिक मध्ये आपण फंडामेंटल एनालिसिस समजावून घेणार आहोत। शेअर मार्केटमध्ये फंडामेंटल एनालिसिस हा एक खूप महत्त्वाचा अभ्यास आहे, कारण भारतीय शेअर मार्केटमध्ये 5000 पेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर लिस्टेड आहेत आणि या शेअर्स मधून कोणत्या कंपनीचा शेअर विकत घ्यायचा हे ठरवण्यासाठी तुम्हाला फंडामेंटल एनालिसिस उपयोगी ठरते। तर फंडामेंटल एनालिसिस मध्ये आपण ज्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत ते आता मी तुमच्यासोबत स्क्रीनवरती शेअर करतो आणि आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया। तर फंडामेंटल एनालिसिस मध्ये आपण प्रमोटर म्हणजे काय आणि हे कंपनीचे प्रमोटर्स आपल्या कंपनीचे शेअर लोकांना का विकतात, कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय आणि याच्यामध्ये काय फरक असतो, कंपनीच्या शेअरचा पी रेशो आणि पीबी रेशो कसा कॅल्क्युलेट केला जातो आणि पी रेशो आणि पीबी रेशोचं महत्त्व काय आहे, आयपीओ म्हणजे काय आणि कंपन्या जेव्हा आयपीओच्या माध्यमातून लोकांना शेअर विकतात तेव्हा शेअर जर तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर कोणती काळजी घेतली गेली पाहिजे आणि हाय ग्रोथ स्टॉक म्हणजे ज्या स्टॉक मध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ असू शकते भविष्यामध्ये, असे स्टॉक किंवा असे शेअर कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे, या सर्वांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। आणि ह्या ज्या काही गोष्टी आपण अभ्यासणार आहोत या गोष्टी समजावून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघणार आहोत किंवा एक बिझनेस सिच्युएशन बघणार आहोत, ज्यामध्ये 10 लोकांचा ग्रुप आहे। इथे 10 लोक आहेत आणि यांना एक बिझनेस सुरू करायचा आहे, कोणता तरी बिझनेस सुरू करण्याची या सर्वांची इच्छा आहे। आता ते बिझनेस वरती डिस्कशन करतात आणि सर्वात शेवटी असं ठरवतात की आपण हॉटेल बिझनेस जर सुरू केला तर हॉटेल बिझनेस मध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे, मग ते हॉटेल बिझनेस सुरू करण्याचं डिसिजन घेतात। आता हॉटेल बिझनेस साठी जे काही लागणारं भांडवल आहे हे भांडवल ठरवत असताना त्यांना असं लक्षात येतं की एका चांगल्या लोकेशनला जर आपल्याला जमीन हवी असेल, लँड हवी असेल तर त्याला साधारण 2 कोटी रुपये लागतील। म्हणजे आपण ज्या पद्धतीचं हॉटेल सुरू करणार आहोत त्या हॉटेलसाठी 2 कोटी रुपयांची जमीन लागणार आहे। सोबतच बिल्डिंग तिथे जर उभारायची असेल तर त्याच्यासाठी 2 कोटी रुपये लागणार आहेत। नंतर त्या बिल्डिंग मध्ये फर्निचर, चांगल्या पद्धतीचं हॉटेल आपण उभारणार आहोत तर तिथे चांगल्या पद्धतीचं फर्निचर असावं याच्यासाठी 2 कोटी रुपये लागणार आहेत। सोबतच जे काही कुकिंग इन्स्ट्रुमेंट असतात किंवा युटेन्सिल्स, भांडे वगैरे असतात हॉटेलमधले, त्याच्यासाठी 2 कोटी रुपये लागणार आहेत। आणि हॉटेल रन करण्यासाठी जे मटेरियल वगैरे लागणार आहे त्या मटेरियलसाठी आणि इतर खर्चासाठी मिळून 2 कोटी रुपये वर्किंग कॅपिटलसाठी लागणार आहेत। तर असं त्यांना टोटल 10 कोटी रुपयांचं भांडवल हा हॉटेलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागतंय, असं त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला आणि ठरवलं की आता आपल्याला 10 कोटी रुपयाचं कॅपिटल उभारायचंय, 10 कोटी रुपये उभारून आपण हा हॉटेल बिझनेस सुरू करणार आहोत। आता पहा, जेव्हा पण कंपनी सुरू केली जाते तेव्हा जे पण काही कॅपिटल असतं, कंपनीचं जे काही भांडवल असतं ते भांडवल शेअर्स मध्ये विभागलं जातं किंवा छोट्या छोट्या भागामध्ये विभागलं जातं, म्हणूनच आपण त्याला शेअर कॅपिटल म्हणतो किंवा भाग भांडवल म्हणतो। तर हे जे काही 10 कोटी रुपयांचं कॅपिटल आहे हे आणणे असं ठरवलं की आपल्या कंपनीच्या एका शेअरची किंमत सुरुवातीला आपण 100 रुपये ठेवणार आहोत। मग आता नंबर ऑफ शेअर्स किती असतील किंवा नंबर ऑफ शेअर्स किती इश्यू करावे लागतील हे जर आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं असेल तर बघा अगदी सोप्या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन होईल। 10 कोटी रुपयांचं कॅपिटल आहे म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आपल्याला शोधताना टोटल कॅपिटल डिवायडेड बाय फेस व्हॅल्यू ऑफ शेअर असं करावं लागेल। मग 10 कोटीला आपण 100 ने डिवाइड केलं। 100 ने का डिवाइड करतोय तर आपल्या कंपनीच्या शेअरची प्राइस 100 रुपये असणार आहे म्हणून। मग आपल्याला जर नंबर ऑफ शेअर्स इथे आपण जर कॅल्क्युलेट केले तर तो आकडा भेटतो 10 लाख। म्हणजे या कंपनीचे 10 लाख शेअर असतील आणि प्रत्येक शेअरची किंमत 100 रुपये असेल असं त्यांनी ठरवलं। तर या केसमध्ये जो काही शेअर आहे त्या शेअरची फेस व्हॅल्यू की जी प्राइस शेअर कॅपिटल जेव्हा कंपनी ठरवते तेव्हाच डिसाइड केली जाते, त्या प्राइसला आपण फेस व्हॅल्यू ऑफ शेअर असं म्हणतो। ओके, तर या केसमध्ये आपल्या उदाहरणामध्ये कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे। नंतर आता सुरुवातीला कंपनीचा शेअरची जी काही फेस व्हॅल्यू आणि बुक व्हॅल्यू आहे ही सारखीच असते, म्हणून मी इथं मुद्दामून बुक व्हॅल्यू पण दिले। पण जसं जसं कंपनीला प्रॉफिट होतो किंवा नुकसान होतं त्या
आधारावरती कंपनीची बुक व्हॅल्यू चेंज होत राहते. तर ती कशी चेंज होणार आहे ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. पण आता आपल्याला इथं लक्षात आलं की हे जे काय हॉटेल व्यवसाय आहे, हॉटेलसाठी जी कंपनी स्थापन केली त्याच्यासाठी 10 कोटी रुपयाचे कॅपिटल उभारणार आहेत आणि एका शेअरची किंमत ही 100 रुपये असणार आहे. त्यामुळे टोटल 10 लाख शेअर ते लोकांना इश्यू करणार आहेत किंवा 10 लाख शेअर्स ते विकणार आहेत. मग आता हे 10 लाख शेअर्स आहेत आणि हे 10 लोक आहेत, तर त्यांनी ठरवलं की काही हरकत नाही, आपण प्रत्येक जण 1-1 कोटी रुपये या व्यवसायामध्ये गुंतवूया. ओके, मग त्यांनी 1-1 कोटी रुपये या व्यवसायामध्ये गुंतवले म्हणजे प्रत्येकाकडे किती शेअर येणार? 1 लाख शेअर येतील प्रत्येक व्यक्तीकडे. ठीक आहे, तर प्रत्येक व्यक्तीने 1-1 लाख शेअर घेतले. तर हे 10 लोक जे आहेत ज्यांनी हा बिझनेस सुरू करण्याच्या ठरवलं किंवा ही बिझनेस सुरू करण्याची आयडिया ज्यांची होती त्या लोकांना आपण कंपनीचे प्रमोटर असं म्हणतो. ठीक आहे, तर हे जे कोणी 10 प्रमोटर आहेत या प्रत्येक प्रमोटरने 1-1 लाख शेअर विकत घेतले. म्हणजे टोटल प्रत्येकाने किती कॉन्ट्रीब्यूट केले? तर 1 लाख शेअर विकत घेतले प्रत्येकाने. मग प्रत्येकाचं कॅपिटल किती झालं? तर प्रत्येकाचं कॅपिटल 1-1 कोटी रुपये झालेलं आहे. ठीक आहे, आता बिझनेस सुरू झाला. पहिल्या वर्षी हा बिझनेस, आता आपण एक डेट याच्यासाठी पकडतो की हा बिझनेस 1 एप्रिल 2024 पासून सुरू झाला आणि पहिल्या वर्षी जे काय बिझनेस स्टार्ट करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कन्स्ट्रक्शन वगैरे हे सर्व करून पहिल्या वर्षी कंपनीने 10 कोटी रुपयाचा टर्नओव्हर केला म्हणजे सेल किंवा ज्याला आपण टोटल रेव्हेन्यू जो आला यांच्या बिझनेसमध्ये तो 10 कोटी रुपयाचा आला पहिल्या वर्षी. नंतर जो काही खर्च आहे तो पहिल्या वर्षी खर्च 11 कोटी रुपये झाला. जास्त खर्च, कारण पहिलं वर्ष होतं आणि पहिल्या वर्षी कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी आणि इतर खर्चांमुळे खर्च जास्त झालेला आहे, त्या मानाने सेल कमी आहे. तर पहिल्या वर्षी 10 कोटीचा रेव्हेन्यू आणि 11 कोटीचा खर्च म्हणून पहिल्या वर्षी यांना लॉस झालेला आहे. आणि हा लॉस किती झाला? तर 1 कोटी रुपयाचा लॉस झाला पहिल्या वर्षी. ठीक आहे, तर पहिल्या वर्षी हा जो काही लॉस झालेला आहे हा लॉस कोण सहन करणार? तर ऑब्व्हियसली जे प्रमोटर आहेत, तर कंपनीचे जे काही आपले 10 प्रमोटर आहेत, 10 प्रमोटर हा 1 कोटीचा लॉस सहन करतील. म्हणजे 1 कोटीला आपण 10 ने डिवाइड केलं तर प्रत्येक व्यक्तीला लॉस किती झाला? साधारण 10 लाख रुपयाचा लॉस झाला प्रमोटरला. आणि पर शेअर जर बघितला आपण, हा लॉस पर शेअर जर कॅल्क्युलेट केला आपण पुढच्या स्लाइडमध्ये, आता इथं पर शेअर हा लॉस कॅल्क्युलेट करणार आहोत. इथे पहा, पर शेअर लॉस कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायला आपल्याला, जो काही टोटल लॉस झालाय त्याला नंबर ऑफ इक्विटी शेअर्सने आपण डिवाइड करणार. मग टोटल लॉस किती झालेला आहे? 1 कोटी रुपयाचा. आणि आपले शेअर्स किती आहेत? नंबर ऑफ शेअर्स, या कंपनीचे नंबर ऑफ शेअर्स आहेत 10 लाख. मग 1 कोटीला 10 लाखाने जर आपण डिवाइड केलं तर हे उत्तर येतं 10 रुपये. पण हा लॉस आहे म्हणून हे मायनसमध्ये अमाऊंट असणार आहे. ठीक आहे, तर पहिल्या वर्षी प्रत्येक शेअर मागे, एका शेअर मागे 10 रुपयाचा लॉस झालेला आहे. ओके, आणि यालाच आपण EPS असं म्हणतो. तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर एखाद्या कंपनी लॉस मेकिंग असेल आणि त्याचा जर EPS चेक केला तर तो EPS मायनसमध्ये असतो. तर तो कशामुळे असतो? त्या वर्षी त्या कंपनीला लॉस झालेला असतो. ठीक आहे, तर ही EPS ची कन्सेप्ट आहे, अर्निंग पर शेअर. आणि याच्यावरतीच पुढे PE रेशो वगैरे कॅल्क्युलेट केला जातो. तर तो आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. आता जी काही आपली बुक व्हॅल्यू होती शेअरची, त्या बुक व्हॅल्यूवरती कसा परिणाम होतो बघा. पहिल्या वर्षी लॉस झाला ना, मग आपल्या शेअरची बुक व्हॅल्यू काय होते? 100 रुपये. म्हणजे जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा शेअरची बुक व्हॅल्यू 100 रुपये होते. म्हणजे की कंपनीकडे जेवढ्या असेट्स आहेत त्याचं जर व्हॅल्युएशन काढलं आणि एका शेअर साठी किती व्हॅल्यू येईल तर ती 100 रुपये येत होती. पण पहिल्या वर्षी 10 रुपयाचा लॉस झाला पर शेअर, म्हणून ही बुक व्हॅल्यू काय होणार आहे? बुक व्हॅल्यू कमी होणार आहे. मग 100 मायनस 10 केलं तर 31 मार्च 2025 या डेटला आपल्या कंपनीच्या शेअरची बुक व्हॅल्यू आता किती झाली आहे? 90 रुपये झालेली आहे. ठीक आहे, तर इथं पहिलं फायनान्शियल इयर संपलं. पहिल्या वर्षी नवीनच बिझनेस असल्यामुळे कंपनीला लॉस झाला होता. पण दुसऱ्या वर्षी कंपनीने चांगला सेल केला, चांगला रेव्हेन्यू जनरेट केला आणि दुसऱ्या वर्षी कंपनीला 2 कोटी रुपयांचा प्रॉफिट झालाय. इथे बघा, टोटल सेल झाला 16 कोटी रुपयांचा आणि टोटल एक्सपेन्सेस जे आहेत ते 14 कोटी रुपयांचे झाले आणि कंपनीला प्रॉफिट झाला 2 कोटी रुपयांचा प्रॉफिट झाला. इथे नफा झालाय. मग आता कंपनीचे प्रमोटर किती? 10 प्रमोटर आहेत. मग 2 कोटीला आपण 10 ने डिवाइड केलं तर प्रत्येक प्रमोटरला साधारण 20 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला. आणि हेच आता पुढे जाऊन आपण की एका शेअर मध्ये काय कंडिशन आहे, म्हणजे पर शेअर किती प्रॉफिट झालेला आहे ते बघणार आहे. तर परत आपल्याला अर्निंग पर शेअर कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. टोटल प्रॉफिट
आणि त्याला नंबर ऑफ इक्विटी शेअरने डिवाइड करायचं. मग यावर्षी टोटल प्रॉफिट किती झालेला आहे? यावर्षी टोटल प्रॉफिट झालेला आहे 2 कोटी रुपयांचा आणि आपले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत? 10 लाख. मग हा प्रॉफिट किती होतो? पर शेअर 20 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे, म्हणून याला आपण अर्निंग पर शेअर म्हटलेलं आहे. ओके, अर्निंग पर शेअर यावर्षी 20 रुपयाचा आलाय. आता बुक व्हॅल्यू कशी चेंज होते बघा. गेल्या वर्षी नुकसान झाल्यामुळे बुक व्हॅल्यू 90 रुपयावरती आली होती 100ची, पण यावर्षी प्रॉफिट झाला 20 रुपये. मग आता कंपनीच्या शेअरची बुक व्हॅल्यू काय होईल? 110 रुपये, म्हणजे बुक व्हॅल्यू वाढेल. तर इथं आपण असं गृहीत धरतोय की जो काय कंपनीला प्रॉफिट झालेला आहे तो कंपनीने स्वतःकडेच ठेवलाय. जर डिव्हिडंड दिला कंपनीने तर ही बुक व्हॅल्यू परत कमी जास्त होते. ठीक आहे, तर एक्झॅक्टली बुक व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन कसं होतं हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण आता दुसऱ्या वर्षीच्या शेवटी म्हणजे ऍट द एंड ऑफ सेकंड इयर कंपनीच्या शेअरची जी काही बुक व्हॅल्यू आहे ती बुक व्हॅल्यू आपल्याला 110 रुपये दिसते. आणि या वर्षी कंपनीचा जो काही अर्निंग पर शेअर आहे 20 रुपयांचा. ठीक आहे, आता दुसऱ्या वर्षी कंपनीला असं लक्षात येईल की आपण जो बिझनेस सुरू केलेला आहे हा चांगला बिझनेस आणि हा चांगला ग्रो होऊ शकतो. तर त्यासाठी कंपनी काय ठरवते? लोन घेऊन 10 कोटीचं लोन घेऊन एक नवीन हॉटेल सुरू करण्याचं ठरवते. ते म्हणजे आत्ताचं जसं हॉटेल आहे त्याच पद्धतीचं अगदी सेम टू सेम कंपनीने हॉटेल सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. कारण कंपनीच्या जे काही हॉटेल आहे त्याचं चांगलं गुडविल क्रिएट झालेलं आहे मार्केटमध्ये आणि म्हणून कंपनी त्याच पद्धतीचं हॉटेल सुरू करण्याचं ठरवते. मग आता तिसऱ्या वर्षी बघा, तिसऱ्या वर्षी कंपनीकडे काय असणार आहे? 2 हॉटेल असणार आहेत, कारण नवीन हॉटेल कंपनीने सुरू केले. तर जे काय हॉटेल पहिलं हॉटेल होतं, हॉटेल नंबर 1 होतं, त्या हॉटेलने तिसऱ्या वर्षी 20 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट केला आणि एक्सपेन्स झाला 16 कोटी रुपयाचा. तर या केसमध्ये कंपनीला म्हणजे एका हॉटेलपासून त्या कंपनीला ह्या हॉटेल नंबर 1 पासून 4 कोटीचं प्रॉफिट झालेलं आहे. आणि जे दुसरं हॉटेल होतं जे कंपनीने सुरू केलेलं आहे याच वर्षी, तर त्या हॉटेलमध्ये टोटल रेव्हेन्यू 11 करोडचा जनरेट झाला आणि टोटल एक्सपेन्स देखील 11 करोडचा. म्हणजे इथे जे काही हॉटेल नंबर 2 आहे त्याच्यामधून कंपनीला प्रॉफिट नाही झाला, म्हणजे प्रॉफिट लॉस नील झालं. इथे ब्रेक इव्हन वरती राहिलं हे हॉटेल. ठीक आहे, तर मग आता तिसऱ्या वर्षी कंपनीचा जर टोटल प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला तर तो 4 कोटी रुपये येणार आहे. ठीक आहे, मग आता हा 4 कोटी रुपये प्रॉफिट आपण परत अर्निंग पर शेअर साठी जर गृहीत धरून ते अर्निंग पर शेअर कॅल्क्युलेट केलं तर कशा पद्धतीने येईल? टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग आता इथे 4 कोटीचा प्रॉफिट आणि त्याला 10 लाख शेअरने डिवाइड केलं तर यावर्षी अर्निंग पर शेअर झालंय कंपनीचा 40 रुपये, म्हणजे एका शेअर मागे कंपनीने 40 रुपये कमवलेले आहेत. मग आता बुक व्हॅल्यू कशी चेंज होते बघा. गेल्या वर्षी बुक व्हॅल्यू काय झालेली होती आपली? 110 होती गेल्या वर्षी, बरोबर. आता त्याच्यामध्ये यावर्षी 40 रुपये हा जो काही प्रॉफिट आहे तो ऍड होईल, म्हणजे बुक व्हॅल्यू आपल्या कंपनीच्या शेअरची बुक व्हॅल्यू काय झाली? 150 रुपये झाली तिसऱ्या वर्षीच्या शेवटी. तर जसं मी म्हटलं की फंडामेंटल अनालिसिसमध्ये बुक व्हॅल्यू हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो आणि ही जी काही शेअरची बुक व्हॅल्यू आहे ही बुक व्हॅल्यू कंपनीला जसा जसा प्रॉफिट होत राहतो तशी ही वाढत जाते. पण कंपनीच्या शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे आपण सुरुवातीला बघितलेली 100 रुपये, ती फेस व्हॅल्यू तशीच राहते, फेस व्हॅल्यू चेंज होत नाही. आणि याच्या व्यतिरिक्त आता आणखीन एक व्हॅल्यू आहे ती म्हणजे मार्केट व्हॅल्यू किंवा शेअरची मार्केट प्राइस. ठीक आहे, तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की कंपनीच्या शेअरची बुक व्हॅल्यू कशा पद्धतीने चेंज होते. ठीक आहे, आता तिसऱ्या वर्षानंतर 4थं वर्ष सुरू झालं. 4थ्या वर्षी कंपनीचे दोन्ही हॉटेल चांगल्या प्रकारे चालायला लागली बिझनेसवाले, कारण दुसऱ्या हॉटेलचं पण पूर्ण कन्स्ट्रक्शन होऊन वगैरे बिझनेस चांगला सेट झालेला आहे. तर पहिल्या हॉटेलमधून कंपनीला आता 22 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट झाला, 17 कोटी एक्सपेन्स जाऊन पहिल्या हॉटेलमधून कंपनीला 5 कोटी रुपयाचा प्रॉफिट झाला आणि दुसऱ्या हॉटेलमधून 16 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट झाला, 14 कोटीचे एक्सपेन्सेस झाले आणि तिथे देखील 2 कोटीचा प्रॉफिट जनरेट झाला. म्हणजे या कंपनीला आता दोन्ही हॉटेलच्या माध्यमातून 7 कोटी रुपयांचा प्रॉफिट जनरेट झालेला आहे. मग आता हा 7 कोटी रुपयांचा प्रॉफिट जर आपण परत अर्निंग पर शेअरसाठी कॅल्क्युलेट केला तर टोटल प्रॉफिट यावर्षी असणार आहे 7 कोटी, त्याला 10 लाख शेअरने जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला अर्निंग पर शेअर दिसतो 70 रुपये. म्हणजे एका शेअर मागे कंपनी आता 70 रुपये कमवावं लागली आहे 4थ्या वर्षाच्या शेवटी. आणि त्या शेअरची फेस व्हॅल्यू काय आहे? 100 रुपयेच आहे. आणि बुक व्हॅल्यू काय होणार बघा, आता बुक व्हॅल्यू वाढत जाणार. बुक व्हॅल्यू या कंपनीच्या शेअरची बुक व्हॅल्यू आता 150 रुपये जी होती गेल्या वर्षी, तर आता ती वाढून काय होईल? 150 प्लस हे 70 म्हणजे 220 रुपये. तर 4थ्या वर्षी च्या शेवटी म्हणजे ऍट द एंड ऑफ द 4th इयर कंपनीच्या शेअरची बुक व्हॅल्यू झालेली आहे 220 रुपीज.
ओके, 220 रुपये आता कंपनीच्या शेअरची बुक व्हॅल्यू झालेली आहे. आणि कंपनीचे जे काही दोन्ही हॉटेल आहेत ते देखील खूप पॉप्युलर झालेले आहेत, कंपनीचं ब्रँड नेम झालेलं आहे. त्यामुळं कंपनीला आता असं वाटतंय की आपण आणखीन नवीन ठिकाणी ही हॉटेल ओपन केली पाहिजे. मग त्यासाठी कंपनी आता नवीन काहीतरी प्लॅन करते आणि मग त्याच्यासाठी कंपनी IPO आणायचा विचार करते. ठीक आहे, तर जेव्हा पण कंपनी IPO वगैरे आणते तर तेव्हा कंपनीकडे जे काही असेट्स असतात त्या असेटचं कंपनी परत रिव्हॅल्युएशन करते. म्हणजे पहा, आता आपण जसं बघितलं सुरुवातीला 4 वर्षापूर्वी कंपनीने जे लँड घेतली होती हॉटेलसाठी, ती लँड घेतली होती 2 कोटी रुपयाला. तर 4 वर्षानंतर त्या ज्या काही कंपनीचे लँडची व्हॅल्यू आहे ती लँडची व्हॅल्यू निश्चितच वाढली असेल थोडेफार. जी बिल्डिंग होती त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. तर ह्या सर्व गोष्टी बघून कंपनी काय करते, कंपनीकडे असणाऱ्या असेटचं रिव्हॅल्युएशन करते. ठीक आहे, मग त्याप्रमाणे बुक व्हॅल्यू देखील चेंज होत राहते. हा, या वर्षीच्या शेवटी कंपनीच्या शेअरची बुक व्हॅल्यू आहे 220 रुपये बुक व्हॅल्यू आहे. आणि कंपनी आता काय ठरवते की कंपनी आता ठरवते नवीन 10 ठिकाणी हॉटेल्स ओपन करायचे अक्रॉस द इंडिया. आणि मग त्याच्यासाठी कंपनी आता प्लॅन करते IPO आणायचा. त्याच्या अगोदर कंपनीला असं वाटतं की आता आपले कंपनी जी आपण 10 कोटी रुपयांच्या कॅपिटल सोबत सुरू केली होती, या कंपनीचं आता ब्रँड नेम आणि पॉप्युलरिटीमुळे जी काय व्हॅल्यू झालेली आहे ती 100 कोटी रुपयांची व्हॅल्यू झालेली आहे असं कंपनीला वाटतं. आता मग त्या पद्धतीने कंपनी IPO आणायचा प्रयत्न करते. मग कंपनी काय ठरवते, आता IPO लॉन्च करते टू एक्सपांड द बिझनेस. मग आता IPOच्या माध्यमातून कंपनी 100 कोटी रुपये जमवणार आहे. कशासाठी? टू ओपन 10 हॉटेल्स अक्रॉस द इंडिया. आता बघा इथं IPO मध्ये कंपनीच्या शेअरची प्राइस कशी ठरली जाते. आणि काही वेळेस आपण म्हणतो ना, हा कंपनीचा IPO जो आहे तो IPO खूप महाग वाटतो, पण त्याच्या मागची कारणं काय असतात ते देखील आता आपल्याला या बिझनेसचं आपण जे काही उदाहरण घेतलेले किंवा सिच्युएशन घेतले यातून लक्षात येणार आहे. तर पहा, जी कंपनी 10 कोटी रुपयासोबत सुरू केली होती त्याचं आता व्हॅल्युएशन केल्याने 100 कोटी रुपये. पण का? तर जर त्या 10 वर्षामध्ये कंपनीने चांगली मेहनत घेऊन कंपनीचं चांगलं ब्रँड नेम तयार केलं असेल, त्यामुळे कंपनीचं गुडविल तयार झालं असेल, कस्टमर त्यांच्या नावामुळे जर अट्रॅक्ट होत असेल तर कंपन्या त्या पद्धतीचं व्हॅल्युएशन मागतात. मग आता हे 100 कोटी रुपयांचं कॅपिटल जे उभारणार आहेत, घेणार आहेत, तिथे देखील कंपनी काय ठरवते की आपल्या कंपनीचा जो शेअर आहे त्याची फेस व्हॅल्यू जी आहे ती फेस व्हॅल्यू तेवढीच राहणार, 100 रुपयेच राहणार. तर पहा इथं आता IPO डिटेलमध्ये 100 कोटीचा IPO येतोय आणि कंपनी किती शेअर इश्यू करते? 10 लाख शेअर इश्यू करते 100 इथचं. पण इथे बघा, तो शेअर 100 रुपयाला विकणार नाहीये कंपनी. तर तो शेअर कितीला विकणार आहे? ॲट अ इश्यू प्राइस ऑफ ₹1000 पर शेअर विथ अ प्रीमियम ऑफ ₹900. तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा जर IPO बघितला तर IPO मध्ये हे गोष्टी दिलेल्या असतात बघा. फेस व्हॅल्यू दिलेली असते आणि कंपनी किती प्रीमियम घेते त्या शेअरवरती ते देखील दिलेलं असतं. म्हणजे 100 रुपये जी फेस व्हॅल्यू आहे कंपनीच्या शेअरची त्याच्यावरती कंपनी किती प्रीमियम मागते ते दिलेलं असतं इथे. पण इथे आता पहा, फेस व्हॅल्यू जरी 100 असली तरी आपल्या कंपनीच्या शेअरची जी बुक व्हॅल्यू आहे ती बुक व्हॅल्यू वाढलेली आहे. आपण बघितलं ना, जसं जसं कंपनीला प्रॉफिट मिळत गेला तसं तसं बुक व्हॅल्यू वाढून आता किती झालेली? 220 रुपये झालेली आहे. ठीक आहे, तर त्यामुळे फेस व्हॅल्यू ही फक्त रेकॉर्डिंग पर्पजसाठी असते, त्याला एवढं महत्त्व नाहीये. पण बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू किंवा मार्केट प्राइस या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा पण आपण एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. ठीक आहे, तर आता या केसमध्ये काय होतंय, कंपनीच्या जो शेअरची फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे आणि बुक व्हॅल्यू 220 रुपये आहे, तो शेअर कंपनी आता कितीला विकते? एक शेअर 1000 रुपयाला विकते, 1000 रुपयाला विकणार आहे. मग त्याच्यावर त्यांना प्रीमियम भेटतोय 900 रुपयाचा. मग काय होतं, असा IPO लॉन्च झाला की मग मार्केटमध्ये कंपनीचा जो काही शेअर आहे त्याचं जे व्हॅल्युएशन आहे हे व्हॅल्युएशन कसं आहे, म्हणजे तो कंपनीचा शेअर स्वस्त आहे की महाग आहे हे बघायला सुरुवात होती. मग आता हे व्हॅल्युएशन कसं चेक होतं बघा. आता या केसमध्ये काय होतं, हे जे काही प्रमोटर आहेत, हा आपण सुरुवातीला क्वेश्चन बघितलेला की प्रमोटर म्हणजे काय हे तर आपण डिस्कस केलं की प्रमोटर म्हणजे अशी लोक की ज्यांनी कंपनी सुरू केली त्यांना आपण प्रमोटर म्हणतो सिम्पली. आता हे प्रमोटर कंपनीचे शेअर का विकतात? तर या केसमध्ये काय होतं, आपल्या केसमध्ये त्यांना बिझनेस एक्सपांड करायचा आहे म्हणून
ते लोकांना शेअर विकून कॅपिटल गोळा करतायत. पण काही केसमध्ये काय होतं, जे एखादे प्रमोटर आहेत त्यांना त्या बिझनेसमधून बाहेर पडायचं असतं आणि दुसरा कुठला तरी बिझनेस सुरू करायचा असतं, म्हणून देखील लोक प्रमोटर लोक आपले शेअर विकतात. ओके, तर IPO जेव्हा कंपनी नवीन IPO घेऊन येते तेव्हा तुम्ही हे चेक करणं गरजेचं आहे की कंपनीचे जे प्रमोटर आहेत ते प्रमोटर या कंपनीमधून बाहेर पडतायत का, हा कंपनी एक्सपांड करण्यासाठी नवीन शेअर इश्यू करतायत. म्हणजे प्रमोटर स्वतःचे शेअर विकून कंपनीमधून बाहेर पडणार असतील तर आपलं प्रमोटरलाच खात्री नाहीये ना. आपण काय लक्षात घेतलं पाहिजे की प्रमोटरलाच खात्री नाहीये त्या बिझनेसवरती, म्हणून ते प्रमोटर बाहेर पडायला लागले असं. तर IPO मध्ये अप्लाय करताना या देखील गोष्टी बघितल्या पाहिजे आणि सोबत व्हॅल्युएशन पण बघितले पाहिजे. तर आता सपोज तुमच्या समोरच हा IPO आलाय, या कंपनीचा IPO आलेला आहे की 1,000 रुपयाला शेअर विकला जातोय, त्याच्यावर 900 रुपये प्रीमियम आहे, 220 रुपये बुक व्हॅल्यू. मग तुम्ही या IPO मध्ये अप्लाय करणार की नाही हे ठरवण्यासाठी पहा तुम्हाला काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे. आता इथे प्रमोटर आणि ते का शेअर विकतात हे आपण डिस्कस केलं. तर हा IPO आहे 100 कोटीचा, प्राइस त्याची 1,000 रुपये असणार आहे, फेस व्हॅल्यू 100, बुक व्हॅल्यू जे आहे ते 220 बघितलं. आता आपण इथं अर्निंग पर शेअर, कंपनीचा अर्निंग पर शेअर बघितला. गेल्या वर्षी किती अर्निंग पर शेअर झालेले कंपनीला, 7 कोटीचा प्रॉफिट झाला होता आणि EPS किती होता, 70 रुपये. म्हणजे एका शेअर मागे कंपनी 70 रुपये कमवते, एका शेअर मागे गेल्या वर्षी कमवत होती. मग इथे आपण एक रेशो कॅल्क्युलेट करतो ज्याला आपण PE रेशो म्हणतो. आणि हा PE रेशो कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर याच्यासाठी मार्केट प्राइस जी आहे शेअरची मार्केट प्राइस त्याला अर्निंग पर शेअरने आपल्याला डिवाइड करावं लागतं. मग आता PE रेशो या केसमध्ये किती येईल बघा. मार्केट प्राइस काय असणार आहे कंपनीच्या शेअरची, 1,000 रुपयाची मार्केट प्राइस, आणि अर्निंग पर शेअर या वर्षामध्ये किती, 70 रुपये. एका शेअर मागे 70 रुपये अर्न केले. मग या कंपनीचा PE रेशो, प्राइस टू अर्निंग रेशो किती आला, 14.8. ओके, 14.28 एवढा अर्निंग पर शेअर PE रेशो आलेला आहे. EPS 70 आहे आणि PE रेशो हा आला 14चा. तर PE रेशो वरून देखील आपल्याला व्हॅल्युएशन समजतं. तर पहा, साधारण मार्केटमध्ये एक असं एक समज आहे की जर कंपनीचा PE रेशो साधारण 15 पर्यंत असेल, 10 ते 15 या रेंजमध्ये असेल तर तो शेअर आपण स्वस्त मानला जातो, म्हणजे व्हॅल्युएशन ठीक आहे, रिझनेबल व्हॅल्युएशन आहे असं समजलं जातं. ठीक आहे, म्हणजे हे एक मी तुम्हाला एक जनरल सांगितलेलं आहे, पण हे पण डिपेंड कशावरती करतं. एखादी जर हाय ग्रोथ कंपनी असेल, म्हणजे एखादी कंपनी खूप फास्ट ग्रो करते, गेल्या वर्षी यांनी सपोज 70 रुपये अर्निंग पर शेअर अर्न केलाय आणि दुसऱ्या वर्षी डायरेक्ट यांचा प्रॉफिट जर डबल झाला तर दुसऱ्या वर्षी PE रेशो काय होतो, PE रेशो कमी येईल ना. सपोज आता इथेच बघा ना, जर 70 रुपयाच्या ऐवजी जर 140 रुपये प्रॉफिट झाला तर हा PE रेशो काय होईल, कमी येईल ना. मग हा PE रेशो कंपनीची ग्रोथ किंवा प्रॉफिटेबिलिटी किती आहे, किती टक्के प्रॉफिट ही कंपनी कमवते याच्यावरती हा PE रेशो डिपेंड असतो. ठीक आहे, तर हे आपल्याला कंपनीच्या बिझनेस मॉडेलवरून लक्षात येतं आणि कंपनीची ग्रोथ किती आहे, किती ग्रो करते कंपनी, म्हणजे कंपनीचा रेव्हेन्यू किती % वाढतोय, प्रॉफिट किती % वाढतोय, याच्यावरती हा PE रेशो म्हणजे डिपेंड राहतो भविष्यामध्ये. आत्ता तर आपण PE रेशो कॅल्क्युलेट करतो हा पास्ट प्रॉफिटवरती, पास्ट परफॉर्मन्स वरती कॅल्क्युलेट करतो. पण भविष्यात कंपनी जर खूप जास्त प्रॉफिट अर्न करणार असेल तर हा PE रेशो हाय देखील असू शकतो. आता इथे मी तुम्हाला काय एक्झाम्पल देतो. जर तुम्ही काही कंपन्या बघितल्या की लाईक डीमार्ट ही कंपनी, तर डीमार्टचा PE रेशो हा 100च्या वरती आहे, खूप म्हणजे वर्षानुवर्ष तो 100च्या वरतीच आहे. ओके, अशा काही कंपन्या आहेत. किंवा IT मधल्या काही कंपन्या आहेत की ज्यांचा PE रेशो 40 आहे, 50 आहे, या रेंजमध्ये आहे. ठीक आहे, तर हा सेक्टर टू सेक्टर पण व्हॅरी करतो. तर या PE रेशो आणि PB रेशोवरती आपण एक सेपरेट हे बघणार आहोत. आता एक सेपरेट व्हिडिओमधून त्या गोष्टी समजावून घेणार आहोत. पण आता इथे तुम्ही या कंपनीचा जो काय IPO होत आहे याचं व्हॅल्युएशन समजावून घेत असताना PE रेशो आपण बघतोय हा 14.28 आला. इथं आपल्याला ठरवायचंय ना की या कंपनीच्या IPO मध्ये अप्लाय करायचं की नाही, कारण कंपनी आता एक शेअर जो आहे ती 1,000 रुपयाला विकतीये कंपनी, की जो प्रमोटरला सुरुवातीला कितीला भेटलेला आहे, तो 100 रुपयालाच भेटलेला आहे शेअर प्रमोटरला, ज्यांनी कंपनी सुरू केली त्यांना. पण त्यांनी 4 वर्षामध्ये कंपनी चांगल्या पद्धतीने वाढवलेली आहे, कंपनीचं चांगल्या पद्धतीने ग्रोथ केलेली आहे.
म्हणून कंपनी प्रॉफिट कमवत आहे, म्हणून आता ती तोच शेअर 1000 रुपयाला विकायला लागले. मग आता या IPO मध्ये अप्लाय करायचं की नाही, तर हे गोष्टी बघताना पहा पीई रेशो आपण बघितला. आता पीई रेशो सोबतच पीबी रेशो म्हणजे प्राइस टू बुक रेशो हा देखील कॅल्क्युलेट करताना आपल्याला मार्केट प्राइस घ्यावी लागते. मग मार्केट प्राइस डिवायडेड बाय बुक व्हॅल्यू. मग या केसमध्ये मार्केट प्राइस काय असणार आहे, 1000 रुपये. आता इथे मार्केट प्राइस 1000 का घेतली पहा आपण, कारण ही कंपनी IPOच्या माध्यमातून शेअर विकते ना. म्हणजे आपण जर IPO अप्लाय केलं तर आपल्याला किती रुपयाला शेअर भेटणार आहे, हा 1000 रुपयालाच भेटणार आहे. म्हणून आपण मार्केट प्राइस इथं 1000 रुपयेच गृहीत धरतोय. मग या कंपनीचा आता पीबी रेशो काय, प्राइस टू बुक रेशो, तर तो कसा येतो, 1000 त्याला डिवाइड केला आपण कशाने, बुक व्हॅल्यूने. बुक व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली होती, ती बुक व्हॅल्यू किती येते, 220 रुपये. मग 1000ला जर 220 ने आपण डिवाइड केलं तर हे प्राइस टू बुक रेशिओ येतो 4.54चा, म्हणजे 4.5चा प्राइस टू बुक रेशो आहे. ओके, पण हा प्राइस टू बुक रेशिओ देखील स्टँडर्ड म्हणजे हे आपण इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हॅरी करतो. तर हा का व्हॅरी करतो पहा, एखादी इंडस्ट्री असते किंवा एखादी कंपनी असते जिथे खूप कॅपिटल लागतं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतात त्यांना खूप कॅपिटल इन्व्हेस्ट करावं लागतं, कारण ते काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करतात ना. मग त्यामुळे त्यांचा प्राइस टू बुक रेशो कमी असतो. पण IT कंपनी असतील, IT कंपन्यांमध्ये काही एवढे हेवी मशिनरी वगैरे लागत नाही, प्लांट नाही लागत, लँड नाही लागत, इव्हन त्या रेंटेड स्पेसमध्ये पण ऑपरेट होऊ शकतात. मग तिथे काय असतो, पीबी रेशो जास्त असतो. तर असा हा पीबी रेशो इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हॅरी करतो, म्हणजे कंपनी टू कंपनी, कंपनी कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आहे त्या पद्धतीने तो व्हॅरी करतो. ठीक आहे. आता आपल्याला इथे या IPOच्या बाबतीत 2 रेशो भेटले, एक पीई रेशो आणि दुसरा जो भेटलेला आहे तो पीबी रेशो. मग याच्यावरतून आपण हे ठरवू शकतो का की हा IPO महाग आहे की स्वस्त आहे. ओके, तर आता जर बघितलं आपण तर तसा रिझनेबल आहे. मग आता इथं अप्लाय करावंच का, 100% खूप ग्रोथ होईल. तर पहा, कंपनी जर या स्पीडने ग्रोथ करत राहिली तर ही जे काय व्हॅल्युएशन केलेलं आहे कंपनीने हे खूप रिझनेबल आहे. कारण पहा, 4 वर्षामध्ये कंपनीचा प्रॉफिट कसा वाढत गेलेला आहे, म्हणजे अर्निंग पर शेअर 70 रुपये, एका शेअर मागे कंपनी 70 रुपये कमवायला लागली. पुढच्या वर्षी ऑब्व्हियसली हे जास्तच होणार आहे. आणि जेव्हा कंपनी नवीन 10 हॉटेल ओपन करेल तर प्रत्येक हॉटेलमधून बिझनेस जनरेट होईल आणि मग कंपनी ग्रो करेल. तर जेव्हा कंपनी छोटी असते ना तेव्हा साधारण हे जे व्हॅल्युएशन असतात ते कंपनीचे व्हॅल्युएशन महाग असतात असं म्हटलं जातं. आता पुढे जाऊन आपण याच कंपनीच्या बाबतीत आणखीन एक सिच्युएशन गृहीत धरूया की कंपनीचा IPO आला, IPO मध्ये लोकांनी पैसे लावले आणि तो IPO लिस्ट झाला. मग आता या कंपनीचा IPO चांगला रिस्पॉन्स भेटला होता, लोकांना चांगली ग्रोथ होईल कंपनीमध्ये असं वाटलं, म्हणून लिस्टिंग झाली. या कंपनीच्या शेअरची लिस्टिंग झाली 1400 रुपयावरती. मग आता या कंपनीच्या शेअरची मार्केट व्हॅल्यू काय झाली, 1400 रुपये झाली. मग पहा, मार्केट व्हॅल्यू 1400 रुपये झाली. आपला EPS या कंपनीचा किती आहे, 70 रुपयेचा, कारण आत्ताच लिस्टेड झाली ना कंपनी. मग इथे पीई रेशो कसा कॅल्क्युलेट होईल, आता मार्केट व्हॅल्यू 1000 रुपयाला इश्यू केला पण मार्केट व्हॅल्यू आता 1400 रुपये झाले. ठीक आहे, मग पीई रेशो काय होतं इथे बघा, पीई रेशो 1400 रुपये मार्केट प्राइस डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर. अर्निंग पर शेअर 70 रुपयेचा आहे. मग इथे काय झाला, पीई रेशो वाढला की जो अगोदरच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं जेव्हा IPO आला तेव्हा हा पीबी रेशो 14.28 होता, 14 पॉईंट समथिंग होता ना, तो आता 20 झाला. तर जशी जशी मार्केट प्राइस वाढत जाते तसं तसा हा पीई रेशो वाढत जातो. पण या IPOला चांगला रिस्पॉन्स का भेटला, कारण लोकांना या कंपनीमध्ये ग्रोथ दिसतीये. ठीक आहे, आणि मग परत आता बघा पीबी रेशो देखील त्या पद्धतीने चेंज होईल. मार्केट प्राइस याची 1400 आणि बुक व्हॅल्यू जी ती 220 रुपये. मग प्राइस टू बुक रेशो काय झाला, प्राइस टू बुक रेशो देखील वाढला. ओके, तर जसं जसं कंपनीच्या शेअरची प्राइस वाढत जाते, मार्केट प्राइस, तसे तसे पीई रेशो आणि पीबी रेशो वाढत जातात. मग इथं जर सिंपल आपण लॉजिक लावलं की पीई रेशो किती असावा की जो आपल्याला शेअर म्हणजे आपल्याला रिझनेबल व्हॅल्यू आहे अशी शेअरची वाटेल, तर हे देखील इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हॅरी करतं आणि कंपनी कुठल्या सेक्टरमध्ये आहे. जर हाय ग्रोथ सेक्टर असेल की जिथं ग्रोथचे चान्सेस खूप जास्त आहे किंवा कंपनी पण हाय ग्रोथमध्ये म्हणजे कंपनीची पुढे जाऊन खूप ग्रोथ होणार आहे अशी जर सिच्युएशन असेल तर त्या केसमध्ये हा पीई रेशो जो आहे हा पीई रेशो जास्तच राहतो.
पण जर कंपनीला एवढी काय पुढे जाऊन भविष्यात चांगली संधी नसेल आणि कंपनी खूप जास्त ग्रो पण होणार नसेल तर हा पीई रेशो कमी असतो. म्हणून तुम्ही काय मार्केटमध्ये बघा, काही काही कंपन्यांचे पीई रेशो 10च आहे आणि काही कंपन्यांचे पीई रेशो 100 आहेत, काही कंपन्यांचा पीई रेशो 200 देखील आहे. ओके, असे पण पीई रेशो आहे. आणि प्राइस टू बुक रेशोच्या बाबतीत देखील तसंच आहे. कंपनी जर हाय ग्रोथ सेक्टरमध्ये आहे आणि कंपनी खूप ग्रो होईल असं जर वाटत असेल तर हा पीबी रेशो देखील जास्त असतो. ठीक आहे, तर एकंदरीत आपण या उदाहरणाच्या माध्यमातून पहा या गोष्टी या ज्या काही कन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्ट समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं, की प्रमोटर म्हणजे काय आणि हे प्रमोटर कंपनीचे शेअर का विकतात, कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू काय असते, पीई रेशो म्हणजे काय, पीबी रेशो म्हणजे काय, तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, आयपीओ काय असतं आणि ग्रोथ स्टॉक कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे. आता तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही निश्चितच कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा, मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईल. किंवा तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट समजली नाही, त्या कॉन्सेप्टवरती डिटेल व्हिडिओ हवा असेल तर त्या पद्धतीने देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्या पद्धतीचा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. हा व्हिडिओला म्हणजे लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.